हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की जीएसटी रेव्हेन्यू हिट्स रेकॉर्ड 2.43 लाख करोड रुपीज इन एप्रिल. म्हणजेच एप्रिलमध्ये जे होतं ते आपलं जीएसटी रेव्हेन्यू कलेक्शन किती झालं होतं? 2.43 लाख कोटी रुपये जे होतं ते आपलं कलेक्शन झालं होतं. त्याच्यामध्ये एक पॅटर्न काय दिसून येतो की त्यांचं म्हणणं आहे की दरवर्षी जे आहे ते एप्रिलमध्ये जे आहे आपलं जीएसटी रेव्हेन्यू आहे तो जास्तीत जास्त दिसून येतो आपल्याला. कारण काय की फायनान्शियल इयर एंड होत असतं. त्याच्यामुळे फायनान्शियल इयर एंडिंगचे जे टार्गेट्स असतात ते अचीव्ह करण्यासाठी प्रत्येक जण जे आहे ते एक इफेक्टिव्ह किंवा एक स्ट्रॉंग पुश देत असतो. त्याच्यामुळे दरवर्षी जे आहे ते एप्रिलमध्ये तुम्हाला जास्त रेव्हेन्यू कलेक्शन दिसून येतो. पण तरी पण सुद्धा जे आपण पाहिलं तर एप्रिलमध्ये जे आहे ते 24 ते 25 मध्ये सुद्धा तुम्हाला ग्रोथ दिसून येते आणि 25 ते 26 मध्ये सुद्धा जे आहे ते तुम्हाला एक स्ट्रॉंग अशी ग्रोथ दिसून येते. आता याच्यामध्ये एक दुसरं रिझन काय सांगितलं जातंय की जरी म्हणजे जसं आपल्याला माहिती की इराणचं जे वॉर चाललं होतं त्याच्यामुळे बरेच सप्लाय चेनचे इश्यू झाले होते आणि तरी सुद्धा जे आहे ही तुम्हाला ग्रोथ दिसून आली. पण ह्याच्यामध्ये जे आहे एक प्रॉब्लेम असं दिसून येतं की ही जी ग्रोथ आहे ती मेजरली त्याच्यामुळे काय झालेलं आहे की इम्पोर्ट जे आहेत म्हणजे जीएसटी ग्रॉस कलेक्शन जे आहे ते 26% तुमचे इम्पोर्ट्समुळे वाढलेले आहेत. म्हणजे तुमचं जे जीएसटी कलेक्शन झालंय त्याच्यामध्ये इम्पोर्टचा सुद्धा एक भाग आहे आणि डोमेस्टिक सुद्धा एक भाग आहे. त्याच्यापैकी डोमेस्टिक जे आहे ते डोमेस्टिक फक्त तुमचा 4.3% वाढलंय. तर तुमचे जे इम्पोर्ट्स आहेत ते ऑलमोस्ट 26% वाढले. आणि हा जो 26% ची वाढ ग्रोथ आहे त्याच्यामुळेच काय झालंय की एप्रिल 2025 आणि एप्रिल 2026 मध्ये जे आहे ती फक्त 8.7% ची जी ग्रोथ आहे ती दिसून येते. मग जरी आपल्याला असं वाटत असेल की ही ग्रोथ जी आहे ती 8.7% ची एक स्ट्रॉंग ग्रोथ आहे, पण तरी पण याच्यामध्ये मेजर रिझन जे आहे ते इम्पोर्टचा जो आहे तो मेजर रिझन. मग याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे की जीएसटी रेव्हेन्यू मध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपली जी ग्रोथ आहे ती कशी चालली आहे, त्याच्यानंतर कोणते कोणते बेसिक गोष्टीपासून की कोणत्या कोणत्या गोष्टी जे जीएसटीच्या अंडर येतात, कोणत्या गोष्टी जीएसटीच्या अंडर आहेत. जसं आपल्याला माहिती की कंटिन्युअस न्यूज मध्ये आहे, की जे पेट्रोल डिझेल असतील त्याला जीएसटीच्या या ज्या गोष्टी असतात त्या कंटिन्युअसली पण त्या ज्या आहेत ते जीएसटीच्या अंडर येत नाहीत. रिसेंटली काही चेंजेस केले गेले होते. म्हणजे ऑगस्ट चे जे इंडिपेंडन्स डेचे जे स्पीच होतं त्याच्यामध्ये मोदीजींनी काय केलं होतं की जीएसटीचे जे स्लॅब्स होते काही जे स्लॅब जे ते काढून टाकले होते त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या होत्या त्यांचे जीएसटी रेट जो होता तो कमी झाला होता. त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की ऑगस्टमध्ये जेव्हा जीएसटी स्लॅब कमी झाला होता काही काही गोष्टींवरचा त्याच्यानंतर पण सुद्धा जे एक स्ट्रॉंग ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ह्या वर्षी जी आहे ती इम्पोर्टमुळे ग्रोथ जरी वाढली असेल तरीही सुद्धा जीएसटी मध्ये जी स्लॅब मध्ये कमी केल्यानंतर सुद्धा जी एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली गोष्ट आहे की आपलं डोमेस्टिक जे कन्झम्पशन आहे ते एक चांगली ते एक इफेक्टिव्हली रन करते आपली इकॉनॉमी. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी कोणती की जीएसटी कॉम्पन्सेशन फंड काय असतो. आता जसं आपल्याला माहिती की जीएसटी लागू केल्यानंतर काय केलं होतं की बरेच इनडायरेक्ट टॅक्सेस जे होते ते जीएसटीच्या अंडर आणले गेले होते. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस होते त्याच्यामध्ये सेंटर सुद्धा कलेक्ट करायचे त्याच्या अंडर आणि स्टेट सुद्धा कलेक्ट करायचे. मग स्टेट जे इनडायरेक्ट टॅक्स कलेक्ट करायचे ते सुद्धा जीएसटीच्या अंडर गेल्यामुळं स्टेट्सला एक कन्सर्न होता की त्यांचं जे रेव्हेन्यू कलेक्शन होतं ते कमी होऊ शकतं. मग हा जो कन्सर्न होता तो दूर करण्यासाठी सेंटरने काय केलं त्यांना प्रॉमिस केलं की जीएसटी आणल्यामुळे जे आहे ते तुमची टॅक्स रेव्हेन्यू जे असेल टॅक्स जे आहे त्याच्यामध्ये अॅन्युअली 14% ची ग्रोथ जी आहे तुम्हाला पाहायला मिळेल. पण जर ही ग्रोथ तुम्हाला पाहायला नाही मिळाली तुमच्या टॅक्स कलेक्शन मध्ये तर त्याच्यापेक्षा 14% पेक्षा जो सुद्धा कमी किंवा जेवढा कमी जो आहे टॅक्स कलेक्शन होईल तेवढा जो टॅक्स असेल किंवा जेवढा जो शेअर असेल तो सेंटर जे आहे तो भरून काढेल. आणि तो जो शेअर असेल तो भरून काढण्यासाठी सेंटरने काय केलं की जीएसटी कॉम्पन्सेशन फंड नावाचा एक फंड तयार केला. तो काय होता एक पब्लिक अकाउंट फंड तयार केला होता त्यांनी आणि हा जो फंड होता तो नॉन लॅप्सेबल होता. म्हणजे जसं आपल्याला माहिती की टाइम पिरियड म्हणजे फायनान्शियल इयर संपल्यानंतर ते फंड आहेत ते लॅप्स होऊन जातात. पण हा जो होता तो पब्लिक अकाउंट फंड होता आणि नॉन लॅप्सेबल फंड होता. त्याच्यामध्ये जर 14% ग्रोथ तुम्हाला नाही दिसली टॅक्स कलेक्शन मध्ये तर त्याच्यामध्ये जो फरक असेल तो गव्हर्नमेंट त्याच्यातून भरून काढणार होता. आणि हा जो इनिशियली काय केलं होतं 2017 मध्ये जेव्हा जीएसटी अनाऊन्स केली त्याच्यानंतर 5 वर्षासाठीच म्हणजे 2022 पर्यंत जे होता तो जीएसटी कॉम्पन्सेशन फंड त्यांनी सांगितला होता. आता हा जो फंड होता त्याच्यामध्ये जे लक्झरी गुड्स वगैरे असतील त्याच्यावरती सेस अप्लाय केला जायचा आणि त्याच्यातून जे होता हा फंड फायनान्स केला जायचा. आता आधी फक्त 2022 पर्यंत जो होता हा फंड एक्सपेक्टेड होता काम करणं. पण कोविडच्या पॅन्डेमिकमुळे काय झालं की स्टेटचे जे लॉसेस होते ते भरून काढण्यासाठी सेंटरने मोठ्या प्रमाणात लोन्स घेतले आणि त्याच्यामुळे काय केलं हा जो 22चा टाइम पिरियड होता तो परत मार्च 2026 पर्यंत जो होता तो तुमचा एक्सटेंड केला होता.
त्याच्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे, की जर मार्च 2026 पर्यंत याला एक्सटेंड केलं होतं, तर तुम्हाला प्री मध्ये जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जे आहे ती चांगले हाय आहेत. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, की इन अ फर्स्ट कर्नाटका गव्हर्नमेंट अनवेल्स डिजिटल ग्रीव्हन्स पोर्टल फॉर गिग वर्कर्स. आता आपल्याला माहिती आहे, की गेल्या काही वर्षापासून काय झालं, की कॅज्युअल लेबर असतील किंवा नंतर अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये असतील, गिग वर्कर असतील, हे मोठ्या प्रमाणात वाढले. आणि ऑर्गनाइज असतील, त्याच्यामध्ये ऑर्गनाइज जे सेक्टर असतील, याच्यामध्ये सॅलरीड वर्कर्स वगैरे असतील. हे ज्या गोष्टी त्यांची जी संख्या ती कमी होत चालली पर्सेंटेजवर. मग गिग वर्कर्सचं प्रमाण वाढत असेल, तर त्यांच्या रिड्रेसल मेकॅनिझमसाठी किंवा त्यांची जी ग्रीव्हन्स असतील, त्याच्या रिड्रेसलसाठी काही मेकॅनिझम तयार करणं गरजेचं आहे. पण आत्तापर्यंत असं कोणतंही इफेक्टिव्ह असं मेकॅनिझम केलं जात नव्हतं. त्याचबरोबर जसं आपण पाहिलं होतं, की युनियनायझेशन जे आहे वर्कर्सचं, ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललं होतं. त्याचे जे फ्रॅगमेंटेड स्वरूप असतील किंवा त्यांची जी डिमांड्स असतील, त्याच्यानंतर लोकल्स पासून लांब जाऊन काम करणं असेल, त्याच्यामुळे ते फ्रॅगमेंटेड झालं होतं, युनियनायझेशन कमी झालं होतं. त्याच्यामुळे वर्कर्सच्या ज्या डिमांड होत्या, त्या इफेक्टिव्हली जे होत्या ते कामी येत म्हणजे त्यांचे जे डिमांड्स होते ते प्रॉपरली फुलफिल होत नव्हत्या. आणि त्यातल्या त्यात ग्रीक वर्कर्स जे होते त्यांच्यासाठी कोणती अशी एक ऑफिशियल किंवा कोणतेही मेकॅनिझम नव्हतं, की त्यांची जी अपॉइंटमेंट असतील, त्याच्यानंतर त्यांचे सॅलरीज असतील, अशा काही फिक्स नव्हतं. त्याच्यामुळे काय केलं जायचं, गिग वर्कर जे आहे, ते मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉयटेशनला सामोरं जावं लागायचं. त्यांची वर्किंग अवर्स जे असतील ते खूप जास्त होते. आता जसं आपण पाहतोय, की 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात हीट वेव्हज आहेत आणि हे जे 2026 आहे ते एकलवतं वर्ष नाहीये. ह्याच्या आधीच्या वर्षांमध्ये सुद्धा जे आहे हीट वेव्हज मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्याच्यानंतर मग रेनी सीझन असेल, मान्सूनचा टाईम असेल. ह्याच्यामध्ये जे आहे त्यांच्यासाठी काही तिथे सेफ वर्किंग कंडिशन्स नव्हत्या. त्यांना डिमांड जे आहे ते फुलफिल कराव्या लागायच्या. मग 10 मिनिट डिलिव्हरी असतील, बाकीच्या गोष्टी असतील. याच्यामुळे त्यांचं जे आहे ते एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणात होतं. मग बऱ्याच वेळा त्यांना काम जरी केलं तरी तेवढं जे सॅलरी असेल किंवा तेवढं जे पेमेंट असेल ते त्यांना होत नव्हतं. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या याच्यावरती एक मेकॅनिझम म्हणून काय केलं, कर्नाटक गव्हर्नमेंटनी भारतातलं पहिलं एक गिग वर्कर्स बोर्ड म्हणून जे होतं त्यांच्याबरोबर जे कोलॅबोरेशन मधून जे आहे एक जे प्लॅटफॉर्म होतं ते त्यांनी सुरू केलं होतं. याच्यामध्ये काय केलं जाणार, ह्याच्यामध्ये काइंड ऑफ जे आहे ते सगळे गिग वर्कर्स असतील, ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्याच्यानंतर त्यांचे जे ग्रीव्हन्सेस असतील, मग ते त्यांचे जे ऑपरेटर्स असतील, ज्या ॲपसाठी किंवा ज्या कंपनीसाठी ते काम करतात, त्यांच्याबद्दलचे जे त्यांचे ग्रीव्हन्सेस असतील, मग बाकीचे ओव्हरऑल जे गोष्टी असतील, ते त्याच्यामध्ये इश्यू केले जातील. त्याच्यावरती जे रिड्रेसल असेल, ते मेकॅनिझम जे आहेत ते सॉर्ट केले जाईल. तर मग ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मेन्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे, मग ह्याला जर समजा हे इनिशिएटिव्ह सक्सेसफुल झालं, तर ह्याला नॅशनल लेव्हलवरती जे आहे ते सुद्धा आपण अडॉप्ट करू शकतो. त्याच्यामुळे मेन्समध्ये जे आहे ते इकॉनॉमीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल काय होतं, की वर्क इन प्रोग्रेस. इंडिया मस्ट स्ट्रेंथन पब्लिक सेक्टर हॉस्पिटल कॅपॅसिटी. जसं आपण पाहिलं, की एनएसओने रिसेंटली जो सर्व्हे केला होता, त्याच्यामध्ये हा जो 80th सर्व्हे होता, त्याच्यामध्ये काय केलं होतं, की हाऊस होल्ड सोशल कन्झम्पशन जे होतं सर्व्हे, तो त्यांनी कंडक्ट केला होता. आणि हा जो सर्व्हे होता तो पॅन्डेमिक नंतरचा, कोरोनाच्या पॅन्डेमिक नंतरचा आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जी स्कीम होती, इन्शुरन्स स्कीम, त्याच्यानंतरचा जो त्याच्यानंतर एक इफेक्टिव्ह असा सर्व्हे होता. त्याच्यामुळे काय झालं, की प्रधानमंत्री जी जन आरोग्य योजना होती, त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजना होती, ती लॉन्च झाल्यानंतर एक बऱ्यापैकी काळ लोटून गेला होता. त्याच्यामुळं त्याची जी इफेक्टिव्हनेस होती, त्याचं जे एफिशियन्सी होती, ती प्रॉपरली आपल्याला कॅल्क्युलेट करता आली, मेजर करता आली. त्याच्यानुसारच आपण काय सांगू शकलो, की जे आपण इन्शुरन्स होल्डर्स होते, त्यांच्यामध्ये जे नंबर्स होता तो 3 पटीने वाढला होता. त्याच्याबरोबरच पण त्याचे काही-काही इश्यू सुद्धा त्याच्यामध्ये समोर आले होते, की हॉस्पिटलायझेशन रेट जो होता, तो 2014च्या लेव्हलचा होता, तो रिकव्हर नव्हता झाला. म्हणजेच काय, की इन्शुरन्स कार्ड जरी भेटले होते, तरी पण इन्शुरन्स कार्डमुळे जे आहे ते तुम्हाला बेड असणार, म्हणजे बेडचा ॲक्सेस असणार किंवा हिडन कॉस्ट जे असतात, त्याच्यावरती मात्र अजून कंट्रोल नाही झाला. म्हणजे अजून पण जे तुम्हाला आहे, की हॉस्पिटलमध्ये बेड भेटणं असतील किंवा हिडन असेल, त्याला लोकांना सामोरं जावं लागत आहे. त्याचबरोबर ही जी रिइम्बर्समेंट केली जाते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा स्टेट फंडेड जे इन्शुरन्स स्कीम असतील, त्या ज्या आहेत ते बऱ्याच वेळा बिलो मार्केट रेट असतात. त्याच्यामुळे काय केलं जातं, तर जर समजा मार्केटमध्ये एक रेट असतील, पण त्याची जी रिइम्बर्समेंट प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा स्टेटचे इन्शुरन्स स्कीम असेल, त्याच्यातून तेवढी होत नसल्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटल्स काय करतात, तो जो खर्च असतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने हिडन कॉस्टद्वारे जो आहे तो पेशंटवरती लादतात. त्याच्यामुळे काय होतं, पुन्हा एकदा हॉस्पिटलचा जो खर्च आहे, जे आपलं टार्गेट होतं, की हॉस्पिटलच्या खर्चामुळं लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि ही जी गोष्ट होती ती पुन्हा लोकांवरती पोहोचल्यामुळे काय होणार, की हॉस्पिटलायझेशनचा चार्जेस आहेत किंवा रेट्स आहेत ते जास्त वाढायला लागले होते.
मग त्याचबरोबर काय की स्टेट फंडेड जे हेल्थ इन्शुरन्स होते ते प्रायव्हेट हेल्थ केअर प्रोव्हायडरचा ऍक्सेस होता तो लो इन्कम मार्केटमध्ये जो होता तो प्रॉपरली होत नव्हता. रेग्युलेटेड प्राइस जी होती ती करणं गरजेचं झालं, की म्हणजे जर जो मार्केट रेट असेल आणि यांचा जो रेट आहे पब्लिक सर्व्हिसेसचा किंवा पब्लिक स्कीम्सचा तो जो एक मॅनेजेबल किंवा एक रेग्युलेटेड मार्केट प्राइस जे आहे तो झाला पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जो आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस होता म्हणजे काय, की ह्या सर्वांनी दिसून आलं तुम्हाला, की प्रायमरीचे कन्सल्टेशन असतील, त्याच्यानंतर किंवा सेकंडरी जे हॉस्पिटलायझेशनचा खर्च असेल, तो मिनिमल टू 0 पर्यंत आपण केला होता. पण जे टर्शरी लेव्हलचा किंवा आउट ऑफ पॉकेट जे एक्सपेन्सेस असतात, की खूप मोठा आजार वगैरे झाला, मग त्याच्या उपचारासाठी जो खर्च वगैरे लागतो, तो बऱ्याच वेळा मिडल क्लास सुद्धा जो आहे तो अफोर्ड नाही करू शकत. आता ह्याचं त्यांचं म्हणणं होतं, की ह्याचा जो मेन होता या खर्चाचा, तो डबल झालाय. पण जो मीडियन होता, तो ₹11,285 पर्यंतचा होता, तो ड्रॉप झाला होता. पण तरी पण सुद्धा जे आहे की गव्हर्नमेंटने किती स्कीम वगैरे जरी आणल्या तरी ह्या सेक्टर पर्यंत जे आहे टर्शरी सेक्टर म्हणा उपचारामधलं किंवा ट्रीटमेंटमधलं जेव्हा खूप जास्त सिरियस इंजरीज असतील किंवा खूप जास्त सिरियस आजार वगैरे असतील अशा वेळेचे जे उपचार असतात ते अजून पण अफोर्डेबल होत नाहीत लोकांसाठी. त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते GS2 मध्ये सोशल जस्टिस मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्स मध्ये. आणि त्याचबरोबर या ज्या स्कीम्स आहेत एक तर इन्शुरन्स स्कीम झाली प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जी योजना होती त्यांना एक बऱ्यापैकी टाइम लोटून गेल्यामुळं ह्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला फ्री मध्ये जे आहेत ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती की अबुधाबी एक्झिट्स ओपेक फॉर अन असेंट ऑफ पीक ऑइल. आता आपल्याला माहिती की युएईने काय केलं होतं की ओपेक आणि ओपेक प्लस हे जे कार्टेल होतं ऑइल प्रोड्युसिंग नेशन्सचं ते त्यांनी सोडून दिलं होतं. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय कारण की आता आपल्याला माहिती की आपलं जे ऑइल कन्झम्पशन आहे ओव्हरऑल जगामधला ते ऑइल कन्झम्पशनची एक पीक लिमिट यायला लागली. म्हणजेच काय आता आपण पाहतो की बऱ्यापैकी मोठ्या डेव्हलप नेशन्सने जे आहे त्यांनी त्यांचं एक नेट झिरो टार्गेट फिक्स केलेलं आहे. म्हणजे कोणी 2050 पर्यंत नेट झिरो टार्गेट अचीव्ह करणार म्हणताय. भारताने 2070 म्हणलंय. याचाच अर्थ काय? की त्यांनी जे कार्बनचं जे इमिशन आहे, तेवढं जे आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन पण होणार. पण जर तुम्ही क्रूड ऑइल असेल, जर ते मोठ्या प्रमाणात वापरत असाल, तर नेट झिरो टार्गेट्स तुम्ही अचीव्ह नाही करू शकत. म्हणून काय केलं जातं? क्रूड ऑइल बेस एनर्जी सोडून जे आहे, ते रिन्युएबल बेस एनर्जीकडे सुद्धा ते वळायला लागले. मग जर रिन्युएबल बेस एनर्जीकडे ते वळायला लागलेत, मग हळू क्रूड ऑइलची जी डिमांड आहे, ती हळू कमी होत जाणार आहे. त्याच्यामुळेच काय म्हणलं जातंय, की ही जी ऑइलची जी डिमांड आहे, ती एका लेव्हल नंतर जे काही काळानंतर जे आहे ते पीक हिट करेल आणि त्याच्यानंतर हळू ही जी डिमांड आहे ती कमी होत जाईल. जसं रिन्युएबल एनर्जीमध्ये जे इनोव्हेशन आणि अफोर्डेबिलिटी जी अचीव्ह व्हायला लागली. पण त्याचबरोबर काय झालं रिसेंटली जे US-इराण वॉर झालं, त्याच्यामुळे हा जो पीक होता, जो कदाचित 2-4 वर्षानंतर येण्याचे चान्सेस होते, तो अजून जास्त जवळ आला होता. त्याच्यामुळे काय केलं जातंय, की हा जो पीक ऑइल पिरियड आहे, म्हणजे पीक ऑइल डिमांड आहे, ती जी आहे ती अचीव्ह करण्याचा किंवा त्याचा फायदा घेण्याचा जो आहे तो UAEचा प्रयत्न होता. मग UAEने रिसेंटली काय केलं होतं, की $15 बिलियन जी होती त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. जेणेकरून त्यांचा जो डेलीचा जो प्रोडक्शन असेल म्हणजे त्यांचं डेली प्रोडक्शन लिमिट त्यांना $5 मिलियन बॅरल्स पर डे पर्यंत न्यायचं होतं. पण ओपेकनी काय केलं, की त्यांच्यावरती 3.5 मिलियन पर डेचं जो होतं ते लिमिट टाकून ठेवली होती. त्याच्यामुळे त्यांचं जे टार्गेट होतं $5 मिलियन बॅरल्सचं ते अचीव्ह करता येत नव्हतं. आणि ते अचीव्ह करता येत नसल्यामुळे जो होता त्यांचा 1.5 मिलियन बॅरलचा जो प्रश्न होता त्याच्यातून जो रेव्हेन्यू तयार झाला असता त्याच्यातून त्यांना जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील डेटा सेंटर्स असतील याच्यामध्ये जो होतं त्यांना मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची होती. जेणेकरून जेव्हा ऑइलची डिमांड कमी होईल त्याच्यानंतर UAE सारखे झाले किंवा बाकीचे जे देश असतील त्यांना त्यांची इकॉनॉमी जी आहे ती टेक्नॉलॉजी बेस्ड असेल किंवा सर्व्हिस बेस्ड असेल तिकडे ट्रान्सफॉर्म करता यावी. मग त्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट लागत होती ती त्यांना जी आहे ती रेव्हेन्यू मधून तयार करता येत नव्हती. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना जो एक होता तो एक निराशा होतो ओपेक पासून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना पीक ऑइलचा जो पिरियड होता म्हणजे आता जे प्राइसेस हिट झालेत 112 ते 120 बिलियन डॉलर सॉरी 112 ते 120 जे आहे डॉलर पर बॅरल पर्यंत जे प्राइस गेलेत ब्रेंट क्रूड ऑइलच्या. तर मग ती प्राइसचा सुद्धा फायदा घ्यायची जी आहे ती UAEची इच्छा होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा फायदा घेतल्यामुळे काय होणार की UAE इन्व्हेस्टमेंट करू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराणने जी आहे ते मोठ्या प्रमाणात इस्रायल आणि US वरती डायरेक्ट अटॅक करता येत नाही, इफेक्टिव्हली अटॅक करता येत नाही म्हणून UAE वरती सुद्धा अटॅक केला होता. आणि त्याच्या विरुद्ध ओपेक कंट्रीज किंवा गल्फ कंट्रीजने ॲज अ होल म्हणून कोणती रिएक्शन त्यांनी दिली नव्हती. त्याच्यामुळे सुद्धा जे होते ते UAE ला जे होते एक निराशा होती.
आता याच्यामध्ये जर युएईने जे ओपेक सोडून दिला, त्याच्यामुळे जगावरती काय इम्पॅक्ट पडू शकतो? तर पाहायला गेलं तर युएई जो आहे तो जगामधला थर्ड लार्जेस्ट जो आहे तो त्याच्याकडे जे आहे ते थर्ड लार्जेस्ट रिझर्व सॉरी 6 लार्जेस्ट रिझर्व्ह आहेत क्रूड ऑइलचे आणि ओपेक मध्ये जो आहे तो थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. त्याच्यामुळे जर तो ओपेक मधून बाहेर पडला आणि जर तो जास्त प्रोडक्शन करणार असेल म्हणजे जर तो 1.5 मिलियन किंवा 2 मिलियन बॅरल्स पर डे अजून जास्त प्रोडक्शन करणार असेल तर याच्यामुळे जगाला नक्कीच फायदा होईल. आता याच्या हिशोबाने तो ट्रम्पला सुद्धा फायदा आहे कारण जे मिड इलेक्शन्स येणार आहेत नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये तर त्याच्यामध्ये काय होणार की क्रूड ऑइलचे जे प्राइसेस आहेत त्याच्यामुळे जे इन्फ्लेशन वाढले त्याच्यामुळे अमेरिकेतले लोक जे आहेत ते सुद्धा खूप नाराज आहेत. त्यांची जी त्यांची जी रेटिंग आहे डोनाल्ड ट्रम्प यांची ती सुद्धा खूप जास्त घसरली. मग जर युएईने जास्त जे ऑइलचं प्रोडक्शन आहे जर ते वाढवलं तर ऑइलचे प्राइसेस मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात त्याच्यामुळे युएसएला सुद्धा फायदा होऊ शकतो इन्फ्लेशनचा ह्याच्यामध्ये त्याचप्रमाणे जगाला सुद्धा होऊ शकतो. आणि जसं आपल्याला माहिती की रिसेंटली युए आणि इंडियाचे जे टाईज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात जे ते क्लोज झाले होते खूप मोठ्या प्रमाणात चांगले झाले होते. मग इन्व्हेस्टमेंट वाईज असतील डिफेन्स वाईज असतील त्याच्यामुळे काय होऊ शकतं जर युएईने अजून जास्त प्रोडक्शन केलं तर इंडियाचे जे सोर्सेस असतील ऑइलचे क्रूड ऑइलचे ते अजून जास्त स्ट्रॉंग होऊ शकतात. मग होऊ शकतं की जसं रशियाकडून आपण जे होतं ते डिस्काउंट घेत होतो तसं युए सुद्धा आपल्याला डिस्काउंट ऑफर करू शकतं जेणेकरून आपले जे सोर्सेस आहेत क्रूड ऑइलचे ते डायव्हर्सिफाय पण होऊ शकतात आणि अजून जास्त स्ट्रॉंग पण होऊ शकतात. त्याच्यामुळे इंडियासाठी सुद्धा जो आहे तो एक मोठा फायदा आहे. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे युएईचा तो आपल्याला प्रीसाठी सुद्धा आणि मेनसाठी सुद्धा जो आहे तो महत्वाचा असू शकतो. पुढची न्यूज काय होती की इंडियाज कमिटमेंट टू नॉर्मलाइज टाईज विथ बांगलादेश इंटॅक्ट. आता रिसेंटली आपल्याला माहिती की वेस्ट बेंगॉल आणि आसाममध्ये जे ते स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या म्हणजे विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत. आता बंगालमध्ये आणि आसाममध्ये सुद्धा जे आहे ते बांगलादेशमधून जे इमिग्रंट्स येतात ते पण इलिगल इमिग्रंट्स एक मेजर इश्यू राहतो. त्याच्यामुळे काय होतं त्यांची जी लोकल डेमोग्राफी ती चेंज होऊन जाते. त्याच्यानंतर बांगलादेशचे जे इलिगल इमिग्रेंट्स येतात त्याच्यामुळे क्राईमचा जो आहे त्याचा सुद्धा एक धोका तयार होतो. मग त्याचाच जो एक पॉलिटिकल ऍडव्हान्टेज घेण्यासाठी आसामचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा यांनी काही स्टेटमेंट्स दिले होते की त्यांनी बांगलादेशचे इमिग्रंट्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बाहेर पाठवलं वगैरे. याच्यामुळे काय झालं बांगलादेशचे जे फॉरेन पॉलिसी आहे किंवा फॉरेन पॉवर आहे फॉरेन मिनिस्टर वगैरे त्यांनी जे होतं की इंडियाचं एन्वॉय होता कमिशनर होते त्यांना बोलवून त्यांच्याकडे जो होतं एक स्ट्रॉंग जो एक अपोजिशन त्यांनी जे होतं ते रजिस्टर केलं होतं. मग ह्याला उत्तर देताना जे होतं इंडियन फॉरेन मिनिस्ट्री काय म्हणते की बांगलादेश बरोबर आपले जे टाईज होते म्हणजे 2024 पर्यंत जे शेख हसीना गव्हर्नमेंट होतं तो परत इंडिया बांगलादेशचे जे फॉरेन पॉलिसीचे टाईज होते ते खूप जास्त स्ट्रॉंग असे होते आणि त्याला पुन्हा रिकव्हर करणं किंवा पुन्हा त्या स्टेजवर नेणं हे जे भारताचं गोल आहे किंवा भारताचं टार्गेट आहे ते अजून सुद्धा इंटॅक्ट म्हणजेच काही स्टेटमेंटने जे आहे ते आता ते हे जे टार्गेट आहे इंडियाचं त्याला हॅम्पर नाही होणार. म्हणजे आपल्याला माहिती की मोहम्मद युनूस जे आले होते त्यांच्या काळात खूप जास्त असे इंडियाच्या अगेन्स्ट असलेले स्टेटमेंट दिले जात होते की ते जे आहे ते सेव्हन सिस्टर जे आहेत आपले सेव्हन सिस्टर स्टेट्स आपले नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स त्यांना वेगळे करतील चायनाबरोबर जे आहे ते कॉपरेशन वाढवतील. ते मोठ्या प्रमाणात असे स्टेटमेंट्स देत होते. नॉर्थ ईस्टला वेगळं करण्याचं जे होते ते स्टेटमेंट देत होते. ग्रेटर बांगलादेशचे जे ते गोष्टी बोलत होते मग तिथपर्यंत ते उत्तर प्रदेशचा सुद्धा काही भाग जो होता ते क्लेम करायला लागले होते. त्याच्यामध्ये टर्की मधून जे होते ते काही काही प्रोफेसर जे होते ते बांगलादेशमध्ये जाऊन तिथं लोकांना किंवा तिथले जे विद्यार्थी होता त्यांना प्रोपॅगंडा जे होते तो सर्व करत होते. त्याच्यामुळे इंडिया आणि बांगलादेशचे टाईज जे होते ते खूप खराब अवस्थेपर्यंत पोहोचले होते. तरी सुद्धा इंडियाने जे ते पेशंट जे होते की एक मेजर कंट्री म्हणून मेजर पार्टनर म्हणून जे होतं की पेशंट रोल त्यांनी प्ले केला होता. अदानी समूहाकडून जी त्यांना इलेक्ट्रिसिटी भेटते त्याचं कितीही जी बिल जे होतं ते थकीत असलं तरी इंडियाने कंटिन्यू ठेवली होती ती इलेक्ट्रिसिटी. ती इलेक्ट्रिसिटी त्यांनी कट नव्हती होऊ दिली. त्याच्यामुळे ॲज एक पेशंट रोल जो होता तो इंडियाने प्ले केला होता. आणि आता जेव्हा बांगलादेशमध्ये प्रॉपर इलेक्शन झाले तर नवीन गव्हर्नमेंट आलंय. तर आपण जसं पाहायला मिळतं की ते स्टेटमेंट जे आहे ते येणं बंद झालंय. इंडिया आणि बांगलादेशचे जे टाईज होते ते पुन्हा ऑन ट्रॅक यायला लागले. त्याच्यामुळे आता जी हे जे ऑन ट्रॅक आहे इंडिया आणि बांगलादेशचे कंटिन्युअस ग्रोथ करणं किंवा एक पार्टनरशिप असेल ती ग्रो करणं याच्या मध्ये जे आहे ते 1-2 स्टेटमेंट्समध्ये ते डिरेल न होऊ देण्याचं जे आहे इंडियाचं टार्गेट जे आहे ते इंटॅक्ट असं आपल्याला माहिती. त्याच्यामुळे नेबरहूड पॉलिसीमध्ये जे आहे ते इंडिया बांगलादेशी रिलेशन जे आहेत ते आपल्याला न्यूजमध्ये आणि याच्यावरती मेन्समध्ये प्रश्न येण्याचं जे आहे ते चान्सेस खूप आहे. त्याचबरोबर दुसरा इश्यू सुद्धा काय की आपल्याला माहिती की गंगा रिव्हर जी आहे ती बांगलादेशमधून जाते आणि बांगलादेशमधून जे आहे ते बे ऑफ बेंगॉलमध्ये ते डिस्चार्ज होते. तर त्याची जी वॉटर शेअरिंग जी आहे त्याच्याबद्दलची जी ट्रिटी होती त्याचा टाइम पिरियड सुद्धा संपला. सो तो वॉटर शेअरिंगची ट्रिटी आहे ती सुद्धा पुन्हा आपल्याला नव्याने रिव्हिजिट करायची. सो त्याच्यावरती सुद्धा जे आहे ते प्रीमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे इंडिया बांगलादेश रिलेशन्स जे आहेत ते आपल्याला एक्झामसाठी प्रचंड महत्वाचे आहेत.
पुढची न्यूज काय होती की आप गव्हर्नमेंट विन्स कॉन्फिडन्स मोशन इन पंजाब असेंब्ली. आता रिसेंटली आम आदमी पार्टीचे जे 10 खासदार होते राज्यसभेतले, त्यातले 7 खासदार जे होते राघव चड्डा यांनी त्यांच्या बीजेपी मध्ये प्रवेश केला होता. आणि ते 10 पैकी 7 असल्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की अँटी डिफेक्शनचा जो लॉ आहे त्याच्यावरती अप्लाय नाही होऊ शकत. आणि असंही बोललं जात होतं की राघव चड्डा जे आहेत ते पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. तर ते पंजाबमधले जे आमदार आहेत त्यांना सुद्धा फोडू शकतात. मग त्याच्यामुळेच एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून काय केलं, पंजाबमधले जे सीएम आहेत भगवंत मान यांनी पंजाबच्या असेंब्लीमध्ये कॉन्फिडन्स मोशन आणलं होतं. आणि ते कॉन्फिडन्स मोशन त्यांनी पास करून घेतलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी महत्वाचं काय की कॉन्फिडन्स मोशन काय असतं. आता आपल्याला नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे काय ते माहित असतं. म्हणजे जे ऑपोजिशन पार्टीज वगैरे असतील, मग लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये अपोजिशन पार्टी जे सरकार विरोधात मोशन आणतात त्याला म्हणतात अविश्वास प्रस्ताव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन. जर ते पास झालं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. पण हे जे मोशन आहे कॉन्फिडन्स मोशन किंवा विश्वास प्रस्ताव, ते जे आहे ते गव्हर्नमेंट आणत असतं. म्हणजे या केसमध्ये पंजाबमध्ये भगवंत मान यांचं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. तर त्यांनी स्वतःहून जे मोशन आणले ते आहे कॉन्फिडन्स मोशन. आता कॉन्फिडन्स मोशन जे आहे याचा कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही स्पष्टपणे उल्लेख नाही. नो एक्सप्लिसिट मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स मोशन जे आहे ते सरकार स्वतः आणत असतं. त्याच्यानंतर जर हे पास नाही झालं तेव्हा सुद्धा जे आहे ते गव्हर्नमेंटला राजीनामा द्यावा लागतो. या ज्या गोष्टी तुम्हाला प्रीसाठी महत्वाच्या. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती की 6 निलगिरी क्लास फ्रिगेट जॉईन्स फ्लीट बूस्टिंग नेव्हल पॉवर. आता आपलं जे एक प्रोजेक्ट होतं प्रोजेक्ट 17 याच्या अंतर्गत आपण काय करणार होतो, 7 ज्या होत्या त्या निलगिरी क्लासच्या फ्रिगेट ज्या होत्या ते इंडियन नेव्ही मध्ये आपण ऍडिशन करणार होतो, कमिशन करणार होतो. याच्यापैकी जी होती ती महेंद्रगिरी नावाची 6 जी शिप जी आहे ती इंडियाने आता इंडियन नेव्ही मध्ये कमिशन केलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्रोजेक्ट 75 जो होता तो आपला सबमरीन रिलेटेड होता. त्याच्यानंतर प्रोजेक्ट 17A जो आहे तो तुमचा फ्रिगेट रिलेटेड आहे. मग हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात. हा जो प्रोजेक्ट 17 आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 75% जे आहे ते इंडियन मेड किंवा इंडियन मेड जे प्रोडक्ट्स असतील त्याचा वापर करून जे आहे ते ही फ्रिगेट जे आहे ते तयार केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मोस सुद्धा वापरलं जाणार आहे. त्याच्यानंतर बराक जी इंडिया आणि इस्रायलने जॉईंट कॉपरेशन जी एअर डिफेन्स सिस्टीम तयार केली होती ती सुद्धा त्याच्यामध्ये लावणार आहे. त्याच्यानंतर इंडिया आणि इस्रायलने तयार केलेली जी एक अँटी रडार सिस्टीम आहे ती सुद्धा वापरणार आहे. सो ह्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला एक्झामसाठी विचारल्या जाऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी महेंद्रगिरी आहे ही 6 शिप आहेत. त्याच्यामधले जे बाकीच्या शिप्स ज्या असतील बाकीच्या 7 शिप त्यांच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या शिप्स या प्रोजेक्ट 17 चा भाग आहे. त्याच्यानंतर जे सबमेरिन जे लॉन्च केले जातात, सबमरीन जे कमिशन केले जातात इंडियन नेव्हीमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा सिमिलर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामधले जे शिप्स आहेत ते मेजरली मॅसडॉक शिप बिल्डर्स, मॅसगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स जे आहेत ते ह्या 2 कंपन्या जे आहेत ते तयार करणार आहेत. आणि या दोन्ही कंपन्या ज्या आहेत ते इंडियाचे जे पब्लिक सेक्टर आहे त्याच्याच कंपन्या म्हणजे इंडियाच्याच कंपन्या आहेत. त्याच्यामुळे हे जे आहे ते आत्मनिर्भर भारतसाठी मेजर रोल प्ले करतात. त्याच्यामुळे हा जो ही जो इनिशिएटिव्ह किंवा हे जे प्रोजेक्ट्स आहेत याच्यामुळे आपल्याला एक दिसून येतं की इंडिया जो आधी डिफेन्ससाठी मग फ्रिगेट्स असतील नेव्ही असेल याच्या बाबतीत जे आहे ते मेजरली इम्पोर्ट डिपेंडंट होतं. पण ह्याच्यामुळे काय झालं की हळूहळू इंडिया जो आहे तो सेल्फ सफिशियंट व्हायला लागलाय, आत्मनिर्भर झालेला आहे. मग ह्याच पद्धतीची सेल्फ सफिशियन्सी जी आहे ती आपण अजून म्हणजे आपण अजून जी आहे ती एअर सुपिरियरिटी मध्ये जी आहे ती अचीव्ह नाही करू शकलो. म्हणजे आपण तेवढे 6th जनरेशनल जे एअरक्राफ्ट असतील ते मात्र तयार नाही करू शकलो. आपलं जे तेजस आहे 4th जनरेशनल एअरक्राफ्ट त्याच्यासाठी लागणारे इंजिन जे आहे ते सुद्धा आपण अजून सुद्धा जे आहे ते US कडून इम्पोर्ट करतो. मग ह्याच्यावरती जे आहे तुम्हाला एक तर मेन्स मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आत्मनिर्भर भारत जो आहे तो डिफेन्स मध्ये किती इफेक्टिव्ह ठरलाय, किती आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली पुढे गेलोय. जसं आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच कंपन्यांकडून जे होतं किंवा डिफेन्स बाबतीतले इम्पोर्ट बॅन केला होता बरेच प्रॉडक्ट्सच्या बाबतीतला. तर मग याचा जो आहे तो फायदा आपल्याला दिसून येतोय का? आणि जर फायदा दिसून येत असेल तर मग दुसरी गोष्ट म्हणजे की एअरच्या बाबतीत म्हणजे एअर सुपिरियरिटी मात्र आपण अचीव्ह नाही करू शकलो. मग त्याच्यामध्ये कावेरी इंजिन सुद्धा जो आहे ते सुद्धा आपल्याला एक्झामसाठी महत्वाचं ठरू शकतं.
तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.